माझ्याकडे पुण्यातील 16 वर्षाच्या मुलीची केस आली होती. इंस्टाग्राम फिल्टरशिवाय ती फोटोज कोणताच पोस्ट करत नव्हती. आता हे तिच्याबरोबर असं का व्हायचं? ती नेहमी 50-50 सेल्फीज काढायची, पण एकही कोणताही अपलोड करायची नाही. आरशासमोर उभा राहायची आणि म्हणायची ना, मी ॲग्रेस दिसते. फ्रेंड्सचे जे एडिटेड फोटो आहेत ते पाहायचे आणि कमेंट्स बघायचे आणि स्वतःला नेहमी ना कम्पेअर करत बसायची. हळूहळू तिने कॅमेरा अवॉइड करायला सुरुवात केला. तिचा कॉन्फिडन्स देखील डाऊन झाला आणि ते स्वतःलाच ना हाईड करायला देखील सुरुवात झाली होती. आता हे का घडत होतं तर समजून घ्या, प्रॉब्लेम हा तिच्या फेसमध्ये अजिबात नव्हता. तर प्रॉब्लेम कुठे होता तर तिच्या कम्पॅरिझन्समध्ये प्रॉब्लेम होता. सोशल मीडियावर ब्रेन सतत कम्पेअर करतो की ती माझ्यापेक्षा जास्त चांगली दिसते, मग हिचा इश्यू असा आहे, ते असं आहे. परंतु रिअल लाईफमध्ये कम्पेअर करणे हे चुकीचं असतं. रिपीटेड कम्पेअरनेस झाला की सेल्फ इस्टीम जो असतो तो डाऊन होत असतो. आता मी तिला काउन्सिलिंगमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितल्या. तर 2 मी टास्क दिले. पहिला टास्क दिला की फिल्टर फ्री स्वतःला एक्सप्लोर कर, म्हणजे आठवड्यातून एक नॅचरल फोटो वगैरे स्वतःचा काढायला सुरुवात कर. दुसरं आहे की कम्पॅरिझन्स करू नकोस. ट्रिगर करणारे अकाउंट्स म्यूट किंवा अनफॉलो कर. आणि ते सायकोलॉजिकलचा एक रूल देखील तिला सांगितलं. कॉन्फिडन्स परफेक्ट दिसण्यात नसतो, तो कम्फर्टेबल असण्यात असतो. आता असं तुम्हालाही स्वतःबद्दल असं कधी जाणवलेलं आहे का? जाणवलं असेल तर नेहमी मला कळवा आणि फॉलो करायला विसरू नका.